पण त्यात सुद्धा भीतीची कोणाची काही गरज नाही, कारण की आता टेक्नॉलॉजी आणि डॉक्टरांकडे इतकी वाढली आहे की त्याला सुद्धा आपण डॉक्टरांना दाखवून त्याच्यावरती आपण उपचार करून त्याला बरं करू शकतो. आणि त्याची जनजागृती होऊन आणि जनजागृती होऊन पुढं या कॅन्सर शिबिरानंतर पुढं कोणाला काय आढळून आलं यातनं, तर त्यातनं पुढं जे काय गरज लागेल. आणि आज जर बघितलं तर तुम्हाला नुसतं PVT टेस्ट सर्वायकल कॅन्सरसाठी आहे आणि ब्रेस्ट कॅन्सरसाठी मोमोग्राफी म्हणतो, असे 2 टेस्ट असतात. ते करायचं म्हटलं तर 2,500 ते 3,000 हा जनरल मी एक सांगतो आकडा आपल्याला, तेवढा खर्च लागतो. आणि नुसतं टेस्टचा आकडा. टेस्ट झाल्यानंतर पुढं अजून काय काय खर्च होऊ शकतो, तर तोही खर्च कमीत कमी होत आपण हा मोफत करून द्यायचा. इथून पुढे सुद्धा त्याच्या पुढं काय गरज लागेल त्याचा पाठपुरावा करून ते आपण पूर्तता करणं या कॅम्पचा सगळ्यात मोठा गरज ही आहे. आणि यातनं सर्वात मोठ्या प्रमाणातनं जनजागृती होणार आहे. आणि मला आपल्या माध्यमातून हेच सांगायचं की कोणी न पिता ह्याला टक्कर देऊन ह्याच्याबद्दल आपण अजून जनजागृती करावं. कोणाला दिसलं, कोण आपल्या घरच्या जवळ असेल त्याला असे काय गोष्टी जाणवल्या तरी आपण पण त्यांना सांगून डॉक्टरांना दाखवावं, ह्याचा सल्ला द्यावा. हीच मी आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून विनंती करतो. मेमोरियल हॉस्पिटलचं आहे, कॅन्सर हॉस्पिटलचं आहे, त्यांनी एवढ्या मोठ्या माध्यमातून आपल्याला सहकार्य केलं, या कॅम्पला यश दिलं, त्याच्याबद्दल आपलं मी खूप खूप मनापासून आभार मानतो. स्टिच इन टाइम सेव्ह नाही. आपण म्हणतो की वेळेवर घातलेला टाका हा 9 टाक्यांबरोबर असतो. त्याप्रमाणे मी नेहमी सांगतो की हे जे शिबिर होतात, संपन्न होतात, याच्यामध्ये फार मोठं आपल्याला लाभ मिळतो. म्हणजे सगळेच्या सगळे रुग्ण चांगले आजारीच असायला पाहिजे असं नाही, परंतु 100 रुग्णांपैकी 2 रुग्ण जरी प्राथमिक अवस्थेमध्ये सापडले तरी त्याच्या आयुष्याचं कल्याण होतं. आणि हेच काम हे या प्राथमिक आरोग्य शिबिरामध्ये होतं. दररोजच्या दररोज आपल्याला डॉक्टरांकडे जायला उशीर होतो. बऱ्याच वेळा आपण टाळाटाळ करतो. टाळाटाळ करताना आताच व्यक्ती मॅमनी सांगितल्याप्रमाणे की तो आजार पहिल्या स्टेजमधून दुसऱ्या स्टेजवर जातो आणि त्यावेळेस कुटुंबाचं मोठं नुकसान होतं. त्यामुळं हे नुकसान होऊ नये म्हणून ह्या कॅम्पची अतिशय जरुरी आहे. आणि आपल्या भारतासारख्या गरीब देशामध्ये तर याची फारच जरुरी आहे. कारण जिथं शिकवलं जातं पण ते बळजबरीने शिकवलं जातं, तिथे कॅम्पमध्ये तुम्हाला त्याचं शिक्षण दिलं जातं आणि त्याचा त्यामध्ये फायदा होतो. बार्शीचं नरगीचं कॅन्सर हॉस्पिटल हे तर प्रसिद्ध आहे. त्यांनी आत्तापर्यंत लाखो रुग्णांचं रोग निदान केलेलं आहे आणि ते झालेले आहेत. त्यामुळं आज हा कॅम्प अतिशय यशस्वी होईल याची मला खात्री आहे. कॅन्सरचं सध्याचं जे प्रमाण आहे की 14 ते 15 लाख टोटल कॅन्सर रोगी हे वर्षभरात आपल्याला आढळत आहेत. त्या स्त्रियांचं प्रमाण खूप जास्त आहे. स्तनाचा कॅन्सर सध्या 1 नंबरला आहे. पूर्वी पिशवीच्या तोंडाचा कॅन्सरचं प्रमाण जास्त होतं, पण सध्या स्तनाचा कॅन्सर जास्त आहे. आणि त्यातही सर्वात दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की जेव्हा पेशंट डॉक्टरकडे येतात, आमच्याकडे तपासणीला येतात, त्यातले 60% रुग्णांमध्ये हा कॅन्सर हा पुढच्या टप्प्यात गेलेला असतो. त्यामुळे निदान होऊन सुद्धा डॉक्टर रुग्णासाठी विशेष काही करू शकत नाही, कारण तो ट्रीटमेंटच्या पलीकडे गेलेला असतो. त्यासाठी ह्याच्यासारख्या तपासण्या ज्या महत्वाच्या आहेत. आताच आमची चर्चा चालू होती की पेशंट पुढे येऊ दजत नाही, बायका पुढे यायला लाजतात की कशाला काही तपासणी करायची, काही सापडलं तर काय करायचं. तर मला सर्वप्रथम हे सांगू इच्छिते मी की जे स्तनाचा कॅन्सर आहे किंवा पिशवीचा तोंडाचा कॅन्सर आहे त्याच्यासाठी स्क्रीनिंगच्या तपासण्या, म्हणजे तुम्हाला काहीही त्रास नसताना आपण तपासण्या 21 वयापासून वयाच्या 65 वर्षापर्यंत दर 3 वर्षातून एकदा पॅप्समियर करून घेणं हे सगळ्यात सोपी त्याच्यासाठी आपल्याकडे तपासणी उपलब्ध आहे. तसंच स्तनांचा जो कॅन्सर आहे तो 45 वयानंतर दर 3 वर्षातून एकदा मॅमोग्राफीची तपासणी करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे, न घाबरता. जर ती बारीकातली अर्ली स्टेजची गाठ जर आपल्याला आढळली, सापडली, तर आजकाल पूर्णपणे ऑपरेशनद्वारे, म्हणजे फक्त ती गाठ काढून लंपेक्टॉमी ज्याला मी म्हणतो, ज्याच्या स्तन जे आहे ते पूर्ण काढायला लागत नाही, अशाही विविध सर्जरी झाल्या, त्याच्यामध्ये तो कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच हे स्क्रीनिंग, ज्याच्यामध्ये असं नाही की तुम्हाला पांढरं जात आहे, अंगावरून रक्तस्राव होतोय,
वेळी अवेळी अंगावरून रक्त जाते तेव्हा तर डॉक्टर्सला जाऊन भेटायचंच आहे, पण काहीही त्रास नसताना, काहीही लक्षणं नसताना हे करणं फार महत्वाचं आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा मी माझं भाषण संपवायच्या आधी सांगते की लस जी आहे, कॅन्सरची लस, ही एकमेव कॅन्सरची लस आपल्याकडे उपलब्ध आहे, ज्याला आपण सर्व्हायकल कॅन्सर लस म्हणतो, जी 9 वर्षापासून 14 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी 2 डोस उपलब्ध आहे, जे आता WHO प्रमाणे आता सरकारने एक लस पण त्यांनी उपलब्ध केली आहे, ज्यातून आपण 80 ते 90% मुलींचा कॅन्सर जो आहे तो पुढे होणारा टाळू शकतो.